हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार. प्रत्येक गरोदर महिलेला एक उत्सुकता असते की आपलं बाळाचं जन्माचं वजन हे किती असेल. आणि हो, खरंच जन्माच्या वजनावर बाळाचं फ्युचर लाईफ हे अवलंबून असतं. बाळाची इम्युनिटी, त्याचं पहिल्या 5 वर्षातलं आजारी पडण्याचं प्रमाण, ह्या गोष्टी सगळ्या बाळाच्या जन्माच्या वजनावर अवलंबून असतात. जर जन्माच्या वेळेला बाळाचं वजन हे 2.5 ते 4 किलोच्या दरम्यान असेल तर त्याला आपण नॉर्मल बर्थ वेट बेबी असं म्हणू शकतो. जर जन्माच्या वेळेला म्हणजे 9 महिने प्रेग्नन्सी कॅरी केल्यानंतर बाळाचं वजन 2.5 to 4 kg असणं हे नॉर्मल आहे. जर 2.4 kg किंवा त्याच्यापेक्षा कमी वजन आहे तर आपण असं म्हणू शकतो की ते लो बर्थ वेट आहे. आणि 1.5 kg पेक्षा कमी असेल तर त्याला आपण व्हेरी लो बर्थ वेट बेबी असं म्हणतो. तर त्याची काही कारणं असतात. तर गरोदरपणात किंवा पूर्ण 9 महिन्याच्या जर्नीमध्ये प्रेग्नन्सीच्या जर आईचं रक्त कमी असेल, प्रॉपर न्यूट्रिशन नसेल, प्रॉपर फूड इनटेक नसेल तरी आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. कधी कधी काही दुर्मिळ आजार असतात की ज्यामुळे पण असं होतं. लॅक ऑफ न्यूट्रिशन, स्ट्रेस ही मात्र कॉमन कारणं आहेत. कधी कधी 4 किलोपेक्षा जास्त वजनाची बाळं पण आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं मुख्य कारण हे असतं की आईची शुगर जास्त असणं. जेस्टेशनल डायबिटीस असणाऱ्या मातांना 4 किलोपेक्षा जास्त वजनाचं बाळ होण्याची शक्यता असते. तर ह्यासाठी आपल्याला ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये क्लोज शुगर मॉनिटरिंग हे करणं आवश्यक ठरतं की ज्याच्यामुळे जास्त वजनाची बाळं, ज्याला आपण मॅक्रोसोमिया असं म्हणतो, ते न होता एक नॉर्मल रेंजचं बेबी होऊ शकेल. जास्त वजनाचं बाळ असेल तर सीझर होतं, हा एक आपल्याकडे गैरसमज आहे. इट इज नॉट ट्रू इन ऑल केसेस. अगदी कधी कधी 2.2 किलोच्या वजनाचं सुद्धा सीझर होतं किंवा 2 किलो वजनाच्या बाळाचं सुद्धा सीझर लागू शकतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपली ऑल ओव्हर 9 महिन्याची काळजी ही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं बेबी नॉर्मल बर्थ वेट रेंजमध्ये असेल आणि आपण त्याला एक हेल्दी आयुष्य देण्याकडे एक पाऊल उचलू.